यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तथात्मानं सृजति। ज्या ज्यावेळेस धर्मावर संकट येतं, ग्लानी येते, त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः अवतार घेतून भक्ताचं रक्षण करतो. अरे ज्यावेळेस रावणासारखा राक्षस जन्माला आला, ऐका, ज्यावेळेस रावणासारखा राक्षस जन्माला आला त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांनी जन्म घेऊन धर्म टिकवला. ज्यावेळेस कंसासारखा राक्षस जन्माला आला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेऊन धर्म टिकवला. ज्यावेळेस अफजल खानासारखा राक्षस जन्माला आला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेऊन धर्म टिकवला. आणि ज्यावेळेस औरंगजेबासारखा राक्षस जन्माला आला त्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराजांनी जन्म घेऊन धर्म टिकवला. अरे आपला हिंदू धर्म आहे हा कधीच संपणार नाही, पण आपला हिंदू धर्म अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण कुणाच्या बापाला हिंदू धर्म संपला नाही. कारण काय, हा हिंदू धर्म काय आता 1200 वर्षात जन्माला आलेला हिंदू धर्म नाही. हा अनादी काळापासून जन्माला आलेला हिंदू धर्म आहे आणि हा कधीच संपणार नाही. अरे आपल्या हिंदू धर्मासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुद्राचा अवतार मानले जाणारे संभाजी महाराज. त्यांनी या ठिकाणी जन्म घेऊन धर्म टिकवण्याचं कार्य केलं. तो औरंगजेब स्वराज्यापुढे आला होता त्यावेळेस संभाजी महाराजांनी इतके अन्याय अत्याचार झाले पण राजांनी धर्म नाही सोडला. जर त्यावेळेस संभाजी महाराजांनी धर्म सोडला असता तर तुमची आमची काय अवस्था झाली असती बरं. अरे तुम्ही आम्ही या ठिकाणी कीर्तनात बसू शकलो नसतो, मी कीर्तन करू शकलो नसतो, तुम्ही उभं राहू शकला नसता. इतके उपकार आहे त्या राजाचे, इतके उपकार आहे. अरे किती उपकार आहे सांगू राजाचे. जन्माला आल्यावर पहिला भाकरीचा घास खातो ना ती सुद्धा त्या राजाची देणे. जन्माला आल्यावर पहिला भाकरीचा घास खातो ना ती सुद्धा त्या राजाची देण आहे. आणि मरताना जे सुखी मरतोय ना ते मरण सुद्धा त्या राजाचं देणे. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जन्मले नसते तर बुडक्या डोक्यांनी आपल्याच हिंदुस्थानामध्ये आपल्याच माना खाली घालून बसावं लागलं असतं. पण ऐका, आज माता माऊल्यांच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे. आज माता माऊल्यांच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे, वारकऱ्यांच्या डोक्यावरची टोपी शाबूत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. इतके उपकार आहे त्या संभाजी महाराजांचे. अरे संभाजी महाराज 2-2.25 महिन्याचे होते त्यावेळेस सईबाई त्यांना सोडून गेल्या. पण सईबाई शिवाजीराजांना म्हणतात, ओ शिवबाराजे मी जाते पण हा छावा तुम्हाला देऊन जाते. ज्याचा बाप शिव असतो ना त्याचं पोरग छावा असतं. अरे कुणाला हात लावायची हिंमत नव्हती संभाजी महाराजांना. तो औरंगजेब सुद्धा संभाजी महाराजांना बघितल्यावर थरथर कापत होता, पण आपल्याच माणसांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं. अहो स्वतःच्या मेवण्यांनी त्यांना पकडून दिले. ते गणोजी कान्होजी असे समोर उभे राहिले होते, तळपायाची आग मस्तकाला गेली होती, डोळे लाल बुंद झाले होते. त्या दोघांना असा थरकाप सुटला होता. पण काय करायचं महाराज, आपलेच स्वतःच्या मेवण्यांनी धोका दिला. अंतकरण दाटून आलं संभाजी महाराजांचं, पण डगमगला नाही राजा. अरे धर्मासाठी जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलंय का. धर्मासाठी जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवलं. धर्मवीर संभाजी, अरे इतके अन्याय अत्याचार करून देखील संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. पण तरी देखील आपण आपल्या पोरांना पुष्पा पिक्चर दाखवायला नेतो. पुष्पा आपला आवश्यक आहे का, हे आपलं दुर्दैव आहे. पुष्पा आपला आवश्यक आहे का रे, तो आपला आदर्श आहे का. ऐका पोरांनो, लक्षात ठेवा, पुष्पामध्ये तो झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श असेल का नसेल हे मला माहित नाही. तो पुष्पा तुमचा आदर्श असेल का नसेल हे मला माहित नाही. पण ऐका, वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही डोळ्यातील बुबळे काढून ज्यांनी या मातीला रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या औरंग्यासमोर उभा राहून ज्या राजेने झुकेगा नाही साला म्हणत त्या औरंग्याला स्वतःची औकात दाखवली, तो सर्जा संभाजी आपला आदर्श असला पाहिजे. आपला आदर्श पुष्पा आहे, हे आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. या ठिकाणी मला सांग बरं, छावा पिक्चर कोणी कोणी बघितलंय आणि पुष्पा पिक्चर कोणी कोणी बघितलंय. सर्वांनीच बघितलंय. पण आता असो, पण एक ठिकाणी परत तुम्ही ज्यांनी पाहिला नाही त्यांनी पुन्हा छावा पिक्चर पाहावा, त्यावेळेस त्यांना कळेल
आपला आदर्श आहे, पुष्पा एका छावा आहे. अरे इतके अन्याय अत्याचार माझ्या संभाजी महाराजांवर केले, काय काल्पनिक गोष्टी नाही. पुरुष वर्ग तुम्ही मला सांगा, रानात काम करत असताना पायात काटा टोचला, पायाला काटा टोचला तर आपली अवस्था काय होते बरं? आपण ते रानातलं काम करायचं सोडून देतो आणि तो काटा काढत बसतो, बरोबर? माता माऊल्यांनो, बरोबर, पायी काटा वेता जीवाशी. पायाला आपल्याला काटा टोचला तरी इथं वेदना होत्यात. माता माऊल्यांनो तुम्ही सांगा बरं, तुम्ही कांदा चिरत असताना चुकून चाकू आपल्या हातावाला आणि भाजी करताना चुकून थोडं मीठ त्याच्यावर पडलं तर किती वेदना होत्यात बरं? तुम्ही तो स्वयंपाक करायचा सोडून देतात, पण माझ्या संभाजी महाराजांवर 40 दिवस इतके अन्याय अत्याचार होऊन सुद्धा माझ्या संभाजी महाराजांनी धर्म सोडला का बरं? अरे इतके अन्याय अत्याचार माझ्या संभाजी महाराजांवर केले औरंग्याने. अरे माझ्या राजाचे डोळे उपसून काढले तरी माझ्या राजाने धर्म नाही सोडला. ऐका, जर त्यावेळेस माझ्या राजांनी धर्म सोडला असता तर तुम्ही आम्ही या ठिकाणी नसतो. आपल्याला जिबाई लागावी आणि आपली अवस्था काय होते? माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये गरम तापले सळ्या टाकल्या घातल्या तरी सुद्धा माझ्या राजाने धर्म नाही सोडला. माझ्या राजाची जीभ उपसून काढावी तरी धर्म नाही सोडला. शेवटी तुकडे तुकडे केले तरी धर्म नाही सोडला. ऐका, जर त्या धर्म सोडला असता तर आपली काय अवस्था असती? आपली काय अवस्था होती त्यावेळेस? राजांनी धर्म सोडला असता तर आता आपली अवस्था काय झाली असती? तुम्ही आम्ही या ठिकाणी बसू शकलो नसतो. ऐका, इतके उपकार आहेत ते संभाजी महाराजांचे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे इतके अन्याय त्याच्यावर माझ्या शंभू राजावर केले. आपल्याला सांगा बरं महाराज, त्यांच्या डोक्यापर्यंत सोल होतं त्यावेळेस हळद लावाय कोण होतं का? ह्या औरंग्यानी या यवनांनी त्या ठिकाणी मीठ सोडावं. मीठ किती वेदना झाल्या असतील. अरे पाण्यातून एखादा मासा बाहेर काढावा आणि तसा तो मासा तडफडतो ना, तसा एखादा तडफडला असता. पण छावा असा उभा होता. त्यावेळेस औरंगजेब म्हणतोय, अरे 7 साल का था तब मैंने उसे देखा था, अब मुझे देखना है वो 32 साल का हुआ है कैसा दिखता है हुजूर. लय भयानक आहे तो संभा, लय खतरनाक आहे. तर माझ्या राजांना हिने प्रश्न केला होता, अरे संभा, औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणतो, अरे संभा तुम हमारे इधर आओ तुम्हारी जिंदगी बदल जाएगी. तुम हमारे इधर आओ तुम्हारी जिंदगी बदल जाएगी, सिर्फ धर्म बदलना पडेगा. त्यावेळेस संभाजी महाराजांचं काय वाक्य आहे का? संभाजी महाराज त्या औरंग्याला म्हणतात, अरे औरंग्या तू आमच्याकडे ये, तुझी जिंदगी तर बदलेनच पण तुला धर्म सुद्धा बदलणार लागला. धर्म सुद्धा बदलायला लागणार नाही. माझ्या राजाला दुसरा प्रश्न केला. औरंगजेब यांनी माझ्या राजाला दुसरा प्रश्न केला होता, अरे संभा तुम्हारा खजिना किधर रखा है? तो संभाजी महाराज म्हणतात, तेरे बाप का खजिना है क्या हो? महाराष्ट्र का खजिना है. कुणाची हात लावायची हिम्मत नव्हती संभाजी महाराजांना. त्यावेळेस तो औरंगजेब म्हणतो, मुझे देखना है वो 7 साल का था तब भी नहीं देखा था. इतकी तेज नजर थी उसकी, त्या बापापेक्षा खतरनाक तो दिसत होता. 7 वर्षाचे संभाजी महाराज होते त्यावेळेस औरंगजेब म्हणाला, अरे ये हत्ती तुम महाराष्ट्र, अरे संभा तुम्ही हत्ती महाराष्ट्र में लेके जाओ. औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणतोय, का मैं भी देखता हूँ तुम कैसे हत्ती महाराष्ट्र में लेके जाते हो हुजूर, लेकिन वो संभा बहुत खुरे है, बहुत खुरे. कधीच औरंगजेब म्हणला नाही. औरंग्याही बोला नाही का लक्षात आलं म्हणून धर्मवीर संभाजीनगर. औरंगाबाद नाही, अहिल्यादेवी नगर म्हणून धाराशिव. लक्ष देऊ नाही का? कधीच औरंगजेब म्हणाल नाही. औरंग्याही बोला. औरंग्याचा उभा होता आणि औरंग्या म्हणतोय, मी बी देखता हूँ कैसे हत्ती बसून महाराष्ट्रात जाईन, नाही तर हत्तीला ओढत महाराष्ट्रात नेईन. पण औरंग्या तो आमच्या महाराष्ट्रातले किल्ले कसे आणशील? काय ओढत आणशील किल्ले? तो औरंगजेब भितारला आणि म्हणाल, वेगच रक्त आहे. अबो 32 साल का हुआ है, मुझे देखना है कैसा दिखता है वो, उसकी आंखें निकालो, कैसा चिल्लाता है वो मुझे देखना है. हुजूर
बहुत खतरनाक है वो संभा. उसके सामने भी मत जाओ. झपाट्यात उलटा पालता करेन ते महाराष्ट्रात लगतंय. कधी झुकत नसतं, झुकणार नाही कधी कुणा समोर. हुजूर लय भयानक आहे तू संभा. औरंगजेब म्हणतोय खामोश, मुझे देखना है उसे. माझ्या संभाजी महाराजांवर इथे इतके अन्याय अत्याचार झाले होते तरी देखील छावा असा उभा होता. आणि त्यावेळेस तो औरंगजेब पाहतोय आणि त्या औरंगजेबाने म्हणावं, अरे सच में छावा आहे, शेर का छावा आहे. औरंगजेब काय म्हणतोय बघा, अरे इस जैसा पुत्र निकम्मो मुस्तफिको. आपल्याच माणसाला शब्द कसले वापरतोय बघा, निकम्मो मुस्तफिको. अरे इस जैसा तेजस्वान शूरवीर शौर्यवीर पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता. हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता. अरे तुझ्या जनन खाण्यामध्ये जन्म येते संभाजी महाराज. संभाजी महाराज जन्माला येतात पुरंदराच्या भूमीत. संभाजी महाराज जन्माला येतात पुरंदराच्या भूमीत, महाराष्ट्राच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुशीत. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. सर करून नरड्याहून तरवार फिरली आई साहेब बाबासाहेब जगदंब जगदंब मन धर्मासाठी जगावं कसं शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवलं. त्यावेळेस माझे संभाजी महाराज गेले पण तुमचा आमचा इतिहास लिहून गेला आहे का. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला. रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आणि तुमचा आमचा इतिहास धर्मवीर संभाजी महाराजांनी लिहिला. धर्मवीर संभाजी. अरे जर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जन्मले नसते तर आपल्या हिंदू धर्माचा खरं आपल्याला अर्थ समजला नसता. जर सूर्यनारायण उगवले नसते, जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जन्मलेच नसते तर खरं सांगू आपल्या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, अर्थ समजला नसता. इतके उपकार आहे त्या राजाच्या रे. शेवटपर्यंत आपल्यासाठी गेला पण धर्म नाही सोडलाय का. फक्त स्वराज्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवत गेला. त्यागाच्या वाटेवरती रक्त सांडोनी स्वराज्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवत गेला. त्यागाच्या वाटेवरती रक्त सांडोनी स्वराज्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवत गेला. अरे मरणालाही हसत आलिंगन देणारा शिवरायांचा छावा इतिहास घडून गेला, इतिहास लिहून गेला, इतिहास घडून गेला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच